भारताच्या राजकीय इतिहासामध्ये 12 वर्षांचा मोदी पर्व। मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम। नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला। मोदी आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार। पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम केलं। शेतकऱ्यांसाठी देखील केंद्र सरकारने सर्वाधिक निधी दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, तर महाराष्ट्रालाही गेल्या 12 वर्षात मोदींनी भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। पंडित नेहरूंनी देशाची प्रतिष्ठा राखली। नेहरूंनी स्वातंत्र्याआधी देश संघटित करण्याचं काम केलं। नेहरूंचं कर्तृत्व आणि मोदींची तुलना होऊ शकत नाही। पंतप्रधान मोदींच्या रेकॉर्डवरती बोलताना शरद पवारांचं विधान। पंतप्रधान मोदी कर्तव्यनिष्ठ, त्यांच्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतली नाही। भारताला आर्थिक महासत्ता करण्याचा मोदींचा संकल्प आहे। राम मंदिर आणि 370 कलम असे संपूर्ण मोठे निर्णय घेण्यात आले। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींच्या ऐतिहासिक कार्यकाळाचा गौरव। पंतप्रधान मोदींच्या काळात रुपया 100 पार करण्याच्या मार्गावरती आहे। पाकिस्तान युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र भारत कुठेच नाहीये। पृथ्वीराज चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका। गिरीश महाजनांनी ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल केलेल्या वक्तव्यावरती भाजपच्या वरिष्ठांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। गिरीश महाजनांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही, भाजपचं स्पष्टीकरण। मंत्री गिरीश महाजन यांनी केलेलं वक्तव्य आम्हाला मान्य नाही। शीख समाजाचा आम्हाला आदर आहे। गिरीश महाजनांनी केलेल्या विधानाचा शरद पवारांनी घेतला समाचार। शरद पवारांचं विधान मी ऐकलं नाहीये, पण शिखांवर काँग्रेसने केलेल्या अत्याचारांचा निषेध आम्ही आयुष्यभर करू। हे सत्य आहे, हे सत्य कोणीही विसरू शकणार नाही। शरद पवार यांनी गिरीश महाजनांवर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। काँग्रेसनं सर्व प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली। प्रभारी महासचिव प्रदेशाध्यक्षांना बैठकीला बोलावलं। बैठकीमध्ये सद्यस्थितीवर चर्चा होणार। दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। 15 दिवसांमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल होणार। ज्यांच्या घरात कुणाचा राजकारणामध्ये संबंध नाही त्या कार्यकर्त्यांना संधी देणार, रोहित पवारांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन। ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करणाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश। मारहाण करणाऱ्यावरती कडक कारवाई करा, शिंदेंच्या सूचना। वयोवृद्धाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अनिकेत तटकरे यांच्याकडून भरत गोगावलेंची भेट। अनिकेत तटकरेंकडून गोगावलेंचा पेढ्या भरवत पुष्पगुच्छ देत सत्कार। रायगड विधान परिषदेसाठी गोगावलेंनी दिला होता तटकरेंना पाठिंबा। अशोक खरातशी माझा कुठलाही आर्थिक संबंध नव्हता। खरातच्या जमीन व्यवहारामध्ये माझी कोणतीही पार्टनरशिप नव्हती। खरात प्रकरणात माझी बदनामी करण्यात आली, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। सगळेच कष्ट करतात, पण काही जण कष्ट न करताही पुढे जातात। पक्षासाठी एक एक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो, भुजबळांचं वक्तव्य। भुजबळांच्या या वक्तव्याचा रोख नक्की कुणाकडे, सर्वत्र चर्चा सुरू। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनाही धमकीचा मेल। महापौर रितू तावडेंचं वाहन आणि कॅबिन बॉम्ब उडवण्याची धमकी। धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क। तिकडे पुणे पालिकेतील महापौर कार्यालयाला देखील धमकीचा मेल। महापौर मंजुषा नागपुरेंचं कार्यालय उडवून देण्याची धमकी। प्रशासनानं खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांना खाली बोलावलं। धमकीच्या मेलला मी घाबरणार नाही, बाहेरून येणाऱ्या लोकांना भेटायला येऊ नका सांगितलं। धमकीच्या मेलवरती महापौर रितू तावडेंची प्रतिक्रिया। गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। अद्यापही विधान परिषद निवडणूक लढण्यावरती ठाम। मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही, गीतेंकडून स्पष्ट भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली। आज नंदनवन बंगल्यावरती संध्याकाळी 7 वाजता बैठक होणार। नाशिकमधील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा। नाशिक विधान परिषदेसंदर्भात आज संध्याकाळपर्यंत तोडगा निघेल। नाशिक परिषदेसंदर्भात गीते बंधूंसोबत चर्चा। फडणवीस शिंदेंचीही फोनवरून गीते बंधूंसोबत चर्चा। मंत्री उदय सामंत यांची माहिती। अमरावती विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख निवडणुकीतून अचानक गायब। हर्षजित देशमुख रुग्णालयामध्ये दाखल। हर्षजित देशमुख यांच्यावरती उपचार सुरू। काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती आहे।
हर्षजित देशमुख आयसीयू मध्ये इंटरव्ह्यू कसे देतात? देशमुख खरंच ऍडमिट आहेत का की नाटक आहे? काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांचा सवाल. हर्षजित देशमुखांनी 15-20 कोटींचा व्यवहार केल्याचं कळलं. ठाकूर यांचा गंभीर आरोप. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख रुग्णालयामध्ये भरती आहेत हे मला बातम्यांमधून कळालं. 3-4 दिवसांपासून हर्षजित देशमुखांची माझा काही संपर्क झालेला नाहीये. काँग्रेस कमिटीच्या बैठकीत आज निर्णय होईल. हर्षजित देशमुखांवरती विचारलेल्या प्रश्नावरती बबलू देशमुख यांची प्रतिक्रिया. अतुल लोंढे यांनी भाजपवरती केलेले आरोप काँग्रेस नगरसेवकांनाच फेटाळून लावले. नागपुरातील कोणत्याच नगरसेवकाला भाजपकडून 10 लाखांची ऑफर नाहीये. आधार असेल तरच अतुल लोंढेंनी असे आरोप करावेत. काँग्रेसच्या संजय महाकळकर यांची प्रतिक्रिया. पुणे विधान परिषद बिनविरोध काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटला. पुण्यातील काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांच्याकडून सबकाळांची तक्रार. शिंदेंकडून खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना तक्रारीचा मेल. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा वापर. निवडणूक मराठी माणसांची राहिली नसून धनदांगड्यांची झालेली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांचा महायुतीलाच घरचा आहेर. कोळशाच्या दलालीमध्ये मला माझे हात काळे करायचे नाहीये. हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया. देशातील 56 न्यायाधीश लंडनमध्ये गेलेत. राजकारण्यांसोबत त्यांची उठबस करणारे न्यायाधीश आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊत यांची टीका. ओबीसी जनगणनेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक. जनगणनेच्या फॉर्मवरती ओबीसीचा स्वतंत्र रकाना न मिळाल्यास जनगणनेवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा. भाजपमधील अनेक नेत्यांचे मला शुभेच्छांसाठी फोन. बीडमध्ये भाजपमधील कौटुंबिक कलहाचा मवियाला फायदा होईल. बीड विधान परिषदेचे उमेदवार महेश देशमुख यांचा दावा. तर उमेदवारी मागे घेण्यासाठी काहींनी फोन करून दबाव टाकला. देशमुखांचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन. दिल्लीमध्ये सुनेत्र पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण संपन्न. पार्थ पवार, सुनील तटकरे ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित. तर मुंबईमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा. साताऱ्याच्या दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला असेल. सातारा विधान परिषदेच्या उमेदवारीवरून जयंत पाटील यांचा टोला. तर गैरसमज पसरवल्याशिवाय मतदान मिळणार नाही हे जयंत पाटील यांना माहिती आहे. शिवेंद्रराजेंचा पलटवार. नथुराम गोडसेची भूमिका साकारली तेव्हा माझ्यावर टीका झाली. ज्योतिबा फुलेंची भूमिका साकारत असताना कोणीही कौतुक करण्यासाठी पुढे आलं नाही याचं वाईट वाटतंय. सावित्रीबाई फुले मालिकेवरून खासदार अमोल कोल्हे यांची भावनिक प्रतिक्रिया. अमित शहांची स्ट्रॅटर्जी आहे फुटले फुटले बोलायची. ज्यांना जायचं ते गेले. सर्वजण पक्षासोबत मजबूतीने उभे आहेत. ठाकरेंचे खासदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया. लातूरच्या बांबोळी गावामध्ये शेतकऱ्याचा बैल वीज कोसळून दगावला. दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद नसल्यानं शेतकऱ्याला नांगराच्या दुसऱ्या बाजूला आपल्या पत्नीला झुंपावं लागलं. आमदार रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर. संबंधित मंत्री आमदारांनी घटनेची तात्काळ दखल घेण्याची रोहित पवारांची मागणी. लातूरमधील शेतकऱ्याने पत्नीला नांगराला झुंपल्याच्या घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. मुख्यमंत्री निर्देशांनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक गोशाळेतून शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिला. यामुळे शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त. गोकुळ साखर कारखान्याने ऊस बिल थकवल्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न. गोकुळ कारखान्याने 130 कोटी रुपये ऊस बिल थकवल्यानं मागील 17 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण. सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी हीच आमची भावना आहे. सरसकट कर्जमाफी झाल्यास शेतकऱ्यांनाच फायदा होईल. शेतकरी कर्जमाफीवरती कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. वाशीमध्ये एमएसईबीच्या कारभाराविरोधात शिंदेची युवासेना आक्रमक झाली. वाढीव वीज बिल, लोड शेडिंग विरोधात तसेच इतर समस्यांविरोधात शिवसेना आक्रमक. शिवसेना नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन. शिंदेच्या शिवसेनेकडून ऐरोलीतील एमएसईबी कार्यालयावरती हल्लाबोल. गेले 1.5 महिना पदाधिकारी निवेदन देत आहेत मात्र अधिकारी काहीही प्रतिक्रिया देत नसल्यानं आमचा हल्लाबोल. नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये नालेसफाई संदर्भात मनसेचा पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या. मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरेंचा पदाधिकाऱ्यांसह ठिय्या.
अर्धवट झालेल्या नालेसफाईचे फोटो पालिका आयुक्तांना दाखवणार। संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांनी ब्लॅकलिस्ट करण्याची देखील मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे। इंदापूरच्या भरणेवाडीमध्ये काँग्रेसच्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंविरोधात काँग्रेससह शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। पुणे जिल्हा युवक काँग्रेसकडून करण्यात आलं आहे आंदोलन।